झणझणीत असा कोळंबी मसाला पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज हीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम कोळंबी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये ताजा केलेला लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे. यामध्ये लसूण भरपूर सारा घालायचा, म्हणजे त्याला खूप छान टेस्ट येते. आणि ही रेसिपी माझ्या ताई करत आहेत, म्हणजे माझ्या नणंदबाई करत आहेत. कारण की ज्यावेळी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळी फिशच्या भरपूर सारे पदार्थ त्यांनी केले होते आणि त्यातलाच एक पदार्थ मी हा तुमच्याशी शेअर करत आहे. खूप मस्त हा झणझणीत मसाला प्रॉन्स मसाला झाला होता, म्हणून मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे. तर छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा घालायचा आहे. तर 1 किलो कोळंबी होती, त्यामुळं कांदाही भरपूर सारा त्या अंदाजे घेतला होता. तर बघू शकताय खूप सारा कांदा घ्यायचा आपल्याला आणि बारीक चिरून घेतलेला आहे. तर आणि छान परतून घ्यायचा आहे. मेन म्हणजे कांदा छान परतला गेला पाहिजे, अगदी लाल होईपर्यंत, त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तरच ती सगळी टेस्ट येते. अजिबात गडबड करायची नाही कोणतीही रेसिपी करताना. छान परतून घेतल्यानंतरच तो जो काही स्वाद असतो तो येतो. तर कांदा छान परतला गेला तुम्ही पाहिला असेलच. आणि त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते, ते बारीक चिरून घेतलेले, तेही बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते घालून घेतलेले आहेत आणि तेही आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. तर आता कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये 1 चमचा इथे हळद घातलेली आहे आणि छोटाच चमचा घेतलेला आहे. तर इथे त्यात 4 ते 5 चमचे अंदाजे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे इथे काश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे. तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही साठवणीचा मसाला तुम्ही घालू शकता. आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले घातल्यानंतर. तर छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे चिरून घेतलेली. त्याने एक छान स्वाद येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर नक्की घाला आणि परत एकदा छान मिक्स केलं आणि आता आपल्याला जी काही कोळंबी धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. स्वच्छ करून घेतलेली कोळंबी. मोस्टली मुलांना कोळंबी खूप आवडतात आणि मोठ्यांनासुद्धा. त्यामुळे कोळंबीची ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. तर आता छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मगच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तर एक्स्ट्राचं कोणतंही आपण पाणी घालणार नाही. मीठ घातल्यानंतर कोळंबीला पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्यामध्येच ते छान शिजले जातात. तर आता अंदाजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छानपैकी मिक्स करूया आणि झाकण लावून आपल्याला ही कोळंबी शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता खूप छान आत्ताच कलर आलेला आहे त्याचा. तर आता झाकण लावून शिजवून घेऊयात. तर एक 5 मिनिटांनी दाखवत आहे. छान पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये मी कोकम घालतानाचा व्हिडिओ शूट करायचं विसरले, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. आणि आता परत एकदा मिक्स करून झाकण लावून ठेवलं होतं आणि फायनली आपली कोळंबी तयार झाली आहे. कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. बघू शकताय ती शिजल्यानंतर ती छोटी होतात आणि आपली ऑलमोस्ट कोळंबी तयार झालेली आहे. तर मी म्हटलं तसं खूप मस्त कलर आलेला आहे आणि झणझणीत अशी कोळंबी तयार झालेली आहे. आणि इथे बाकीचे फिश केले होते. बांगडा फ्राय केला होता, बांगडा करीची केली होती आणि बोंबील फ्राय केला होता. तर सगळं छान तयार केले प्लेट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.